पुण्यातील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय। मावळचे आमदार बाळा भेगडे तसंच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय। विशेष म्हणजे शेलार हा सध्या जामिनावर बाहेर आहे, त्यामुळे राजकारणातील साधन सुचितेच्या बाता मारणाऱ्या भाजपची कोंडी झाली आहे। विठ्ठल शेलार खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड। मात्र भारतीय जनता पक्षानं आता त्याला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली आहे। विठ्ठल शेलारचं पक्षामध्ये अगदी समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं। 4 महिन्यापूर्वीच त्याला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला। तो बाहेर पडत नाही तोच 30 डिसेंबर रोजी भालवडी गावात झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला। मात्र ही बातमी सर्वत्र पसरताच भाजपची चांगलीच गोची झाली आहे। आता या प्रकरणात शेलारच्या माहितीमध्ये तथ्य आढळल्यास त्याला पक्षात ठेवणार नसल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। अनेक ठिकाणी प्रवेश होता। आता माहिती कळल्यानंतर जिल्हाध्यक्षांना त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घ्यायला सांगितले, योग्य तो निर्णय करू। ओके, म्हणजे तर असेल तर आपण त्यांना बाहेर टाकणार काय कसं? आता माहिती तर येऊ द्या ना। आता असेल तर नसेल तर दिलं ना, असं कसं सांगू ना मी, मला माहित नाही। असं आहे, आता काही लोकांवर काही असेल मागचं तर इतकी थोडी हिस्ट्री आम्ही पाहिली। असेल काही तर आमचं पहिल्यापासून धोरण आहे त्याच्यात। पक्षप्रवेशाच्या वेळी विठ्ठल शेलारची पार्श्वभूमी माहीत नव्हती असा दावा पालकमंत्र्यांनी केलाय। विठ्ठल शेलार याची मुळशी परिसरात शेलार टोळी खूप प्रसिद्ध आहे। 2009 मध्ये पुण्याच्या डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना त्याला अटक झाली होती। 2010 मध्ये कुख्यात गुंड पिंटू मारणेचा टोळी युद्धातून खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 2012 मध्ये त्याने प्रतिस्पर्धी टोळीतील दोघांचं अपहरण करून खून केला होता। 2014 मध्ये त्याने मुळशीतील एका व्यावसायिकाचं खंडणीसाठी अपहरण केलं होतं। 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। असा हा विठ्ठल शेलार आज भाजपचा सन्माननीय नेता बनलाय। अर्थात भाजपसाठी ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाहीये। चहूबाजूनं टीका होत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मात्र आता सगळ्याच पक्षात असं होतं असं म्हणत सारवासारव करतायत। कोणी एखादी प्रभावशाली व्यक्ती प्रवेश करत असताना कोणी एखादा व्यक्ती आला आणि त्याला हार घातला आणि ते जर नंतर लक्षात आलं आणि तो जर गुन्हेगारी स्वरूपाचा असला तर अनेक प्रसंग असे सर्वच राजकीय पक्षामध्ये घडलेले आहेत। भारतीय जनता पार्टी नक्कीच याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल। यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातील काही गुंडांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानं वाद उभा राहिला होता। अशाच प्रकारे आळंदीतील एका गुटखा किंगला देखील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता। त्यामुळे राजकारणात सगळेच पक्ष एकाच माळेचे असं म्हणण्याची वेळ आली आहे। गुन्हेगारांना राजकारणात यावंसं वाटणं याबद्दल आश्चर्य नाही। प्रश्न आहे तो आम्ही त्यातले नाहीतच असा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांचा। भाजप देखील त्यापैकीच एक। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, विठ्ठल शेलार याचा गुन्हेगारी इतिहास पाहता भाजपमध्ये त्यानं प्रवेश केल्यानंतर आता भाजपवर चहूबाजूंनी टीका होतीये, भाजपची चांगलीच कोंडी होताना दिसते, तरी देखील भाजप मात्र सारवासारव करण्यातच धन्यता मानते, काय सांगाल? हिमालय भाजप सारवासावर करण्याचा प्रयत्न करते, त्याचवेळी भाजप आता माहिती घेऊ, चौकशी करू। म्हणजे 30 तारखेची घटना आहे विठ्ठल शेलार भाजपमध्ये प्रवेश केल्याची। त्यानंतर सोशल मीडियातनं ते सगळे त्याचे फोटो आणि सगळ्या गोष्टी पसराईत झाल्या। आज बातम्या आल्यानंतर देखील पालकमंत्री दुपारपर्यंत माध्यमांशी बोलायला तयार नव्हते। त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यावेळी तुम्ही रात्री या असं ते म्हणाले। शेवटी आम्ही प्रयत्नपूर्वक त्यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये त्यांनी की आम्ही याची आता माहिती घेऊ, चौकशी करू, आम्हाला काही माहिती या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना नसते। आता एखादी घटना, एखादी बातमी जर सकाळी आपल्यापर्यंत आली आहे तर पालकमंत्र्यांना किंवा दुपारपर्यंत त्या विशिष्ट व्यक्तीची माहिती मिळणं स्वाभाविक अपेक्षित होतं। ते तोपर्यंत झालेलं नाही। त्यामुळे एकूणच किती गांभीर्याने हे राजकीय पक्ष या गोष्टीकडे बघतात हे यातून लक्षात येतं। खरं तर पहिल्यांदाच हे असं घडलं नाही, ज्याचा आत्ता आपण उल्लेख केला की अलीकडच्या काळात म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू झालंय, त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक लोक, अनेक गुंड जे आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत, काहींनी प्रवेश केलाय। आणि असं सगळं असताना आपण काही वेगळे नाही आहोत हेच भाजप यातून दाखवतोय हे म्हणावं लागेल। खरं तर राजकारण आणि गुन्हेगारी किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे। हीच गोष्ट जर दुसऱ्या पक्षाच्या बाबतीत घडली असती तर याच भाजपाने मोठा कांगावा केला असता। काही वर्षांपूर्वी बाबा बोडके नावाचा एक गुंड राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती दिसला होता, त्यांनी प्रवेश केला होता, त्यावेळी याच भाजपाने मोठा गदारोळ घातला होता। आता मात्र भाजप सारवासावर करतंय। त्यामुळे एकूणच काय राजकीय परिस्थिती
एकूण असं काय सामाजिक परिस्थिती या राजकारणामध्ये म्हणजे महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या समोर येऊन ठेपली याची कल्पना आपल्याला येते. नक्की. धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.